सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 37 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शशी चंद्राच्या पायाला अडखळून तिच्या अंगावर पडला आणि आता त्याचं तोंड तिच्या गालाला स्पर्श करत होतं. आता तो तिच्या खूप जवळ होता आणि चंद्राची छाती नाही म्हटलं तरी थोडी जास्त धडधड करायला लागली, कारण पहिल्यांदाच कोणीतरी पुरुष इतक्या हळूवारपणे तिच्या जवळ आला होता. आणि तिकडं फोनची रिंग वाजून वाजून बंद झाली. तरीही हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात कसली तरी ओळख शोधत होते. इतक्यात पुन्हा फोनची रिंग वाजली आणि शशी भानावर आला. त्यानं तिचा हात सोडला, उठला आणि फोन घ्यायला गेला आणि फोन घेऊन घसा साफ करत म्हणाला, अजित स्पीकिंग. आणि समोरून रवी शेठ बोलत म्हणाले, अजित, चंदू शेठच्या मुलीला व्यवस्थित सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवली का? आणि शशी म्हणाला, हो बाबा, ते काम रात्रीच झालं. आणि बाबा, तुमचा अंदाज खरा होता. मिथुन आणि सूरज तिच्यासोबत खूप चुकीचं वागत होते. बाबा, तिचं लग्न जमलं होतं आणि तरीही त्या साल्याने तिला उचलून आणली. असं म्हणून शशीनं रवी शेठला सगळं सांगितलं आणि म्हणाला, बाबा, ते दोघे आता फितूर झाले. त्यांनी माझ्यावरती सुद्धा पलटवार केला. आपल्याशी त्यांनी गद्दारी केली. आणि रवी शेठ बेफिकीरपणे म्हणाले, सोडते, आपल्या धंद्यात हे रोजचं असतं, नवीन काहीच नाही. म्हणून माणसं नीट ओळखायची आणि पुढे जायचं. आपल्या सावलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही, अजित. आणि शशी म्हणाला, हो बाबा, तसाही मला त्या दोघांवर पूर्ण डाऊट होता आणि आता नक्कीच ते सल्याच्या गँगमध्ये मिळाले असतील. रवी शेठ म्हणाले, जाऊ दे त्यांना, पण कधीतरी सामना होईलच त्यांचा आणि आपला. मग पूर्ण हिशोब क्लिअर करू. आपल्या धंद्यात आपण कोणाचंच उसणं ठेवत नाही. आणि शशी म्हणाला, बरोबर आहे तुमचं बाबा, त्या दोघांचा हिशोब तर क्लिअर करायलाच हवा. आणि इतक्यात तिकडून रवी शेठची बायको ओरडून म्हणाली, अजित, अजित आहे का फोनवर? तर त्याला सांगा, अजिबात मला भेटायला यायचं नाही इथून पुढे आणि माझं नाव सुद्धा काढायचं नाही. मा तुझ्यावर खूप चिडली आहे असं सांगा त्याला. आणि रवी शेठ हसून म्हणाले, ऐकलंस अजित, आता मा खूप चिडली आहे. आता तुझ्याशी ती बोलतही नाही. काय करायचं ते तू बघ. आणि आम्ही उद्या पुण्याला निघालोय. तूही येतोस का? तेवढीच अभिजित सोबत भेट होईल. शशीला खरं तर आता रवी शेठचा नातू अभिजित याला भेटण्याची खूप इच्छा होती आणि तो लगेच म्हणाला, हो बाबा. आणि बोलता बोलता त्याचं लक्ष चंद्राकडे गेलं. तर ती झोपेत तिचा विस्कटलेला पदर सावरत होती. गोरी गमटी, विस्कटलेले केस, टपोरा डोळ्यांची आणि गुलाबी गुलाबी ओठांची चंद्रा खूपच मोहक आणि आकर्षक दिसत होती. जणू काही पहाटेला पडलेलं एक सुंदर स्वप्न असावं इतकी सुंदर. यावेळी तिला कोणतीच उपमा लागू होत नव्हती आणि जर उपमा द्यायची असेल तर एखाद्या तळ्यातल्या नुकत्याच फुललेल्या टपोऱ्या कमळाच्या फुलासारखी ती टवटवीत दिसत होती. तोंडामध्ये पिन पकडून ती तिचा पदर सावरण्यात आणि साडी पिन करण्यात मग्न होती. आणि शशी एकटक तिच्याकडेच बघत होता. इतक्यात रवी शेठ म्हणाले, हॅलो अजित, ऐकतोस ना? तू येणार आहेस का पुण्याला? तसा शशी भानावर आला आणि त्यानं विचार केला की चंद्राला इथे एकटीला सोडणं सेफ नाही. आणि तो म्हणाला, बाबा, ॲक्च्युली थोडंसं काम होतं, मी नेक्स्ट टाईम येऊ का? आणि मला भेटायला येतोय असं सांगा. आणि रवी शेठ म्हणाले, ओके. आणि आणखीन एक, पुढच्या आठवड्यात एक मोठी हत्यारांची डील होणार आहे सांगलीकडे, त्यासाठी तू तयार राहा. आणि अजित, आता असं कानावर आलं आहे की पोलीस खूप सतर्क झाले आहेत आणि ते अशा डील करणाऱ्यांना पकडत आहेत. त्यांचे खबरीसुद्धा गावोगावी पसरलेले आहेत, त्यामुळे बी केअरफुल. कारण परवाच एका टोळीचा माल पकडला आहे. विषय थोडा गंभीर आहे अजित, लक्षात येते ना तुझ्या? आणि शशी हसून म्हणाला, बाबा, ओके, डोंट वरी, जिथं विषय गंभीर तिथं अजित खंबीर. आणि रवी शेठ हसून म्हणाले, दॅट्स माय बॉय. आणि त्यानं फोन ठेवला.
मग शशी पुन्हा खुर्चीत बसला आणि सिगारेट पेटवणार इतक्यात चंद्रा म्हणाली, तुझं पुन्हा सुरू झालं का? सकाळी सकाळी? तसं शशीनं तिच्याकडे थंड नजरेनं बघितलं आणि चंद्रा थोडीशी संकोचली त्याच्या नजरेच्या धाकानं आणि तिला वाटलं पुन्हा याला राग यायचा आणि बाहेरच हाकलायचा. म्हणून ती म्हणाली, नाही म्हणजे माझं काही देणं घेणं नाही, पण ते पिऊ नये म्हणतात ना म्हणून म्हटलं. अरे बिडीचं व्यसन चांगलं नसतं. आमच्या गावातल्या लक्षात त्या असाच खोकून खोकून मेला. आणि शशी धूर काढत म्हणाला, प्रत्येक वयात प्रत्येकाला कुठलं ना कुठलं तरी व्यसन असतंच. लहान वयात खेळण्याचं व्यसन असतं, शाळेत गेल्यावर पुस्तकांचं व्यसन असतं, तरुण वयात मुलींचं व्यसन असतं, तसं मला आत्ताच सिगारेटचं व्यसन आहे. चंद्रा म्हणाली, पण तू तरुण आहेस की, मग तुला मुलींचं व्यसन असतं तर बरं झालं असतं. असलं नको बाबा. तसा शशी तिच्याकडे बघून गालात थोडा हसला आणि म्हणाला, आय डोंट लाईक गर्ल्स. चंद्रा पुन्हा म्हणाली, म्हणजे काय म्हणालास? शशी पुन्हा जळालेली सिगारेट तेवढी बोटानं झटकत म्हणाला, मला मुली आवडत नाहीत. चंद्रा म्हणाली, का? बघ असा बोलतोस आणि मग मला तुझ्यावर शक घ्यायला जागा मिळते. शशी म्हणाला, कोण काय म्हणतं याच्याशी मला काही देणं घेणं नाही. नाही आवडत म्हटलं तर नाही आवडत. चंद्रा म्हणाली, कधीच कुठलीच पोरगी नाही आवडली का तुला? आणि ती तुझ्याजवळ सारखी येते ती तर किती गळ्यात पडते, ती पण नाही का आवडत? आणि शशी म्हणाला, ती तर अजिबातच नाही आवडत. हां पण एका मुलीच्या विचारात आहे मी. चंद्रा म्हणाली, कोणती? आणि शशी पुन्हा शांत झाला आणि त्याला पुन्हा ते चुंबन आठवायला लागलं. आणि का कुणास ठाऊक तीच पुन्हा भेटावी असं वाटत होतं. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट पहिल्यांदाच घडते ती कायम लक्षात राहते. मग तो शाळेतला पहिला दिवस असो, पहिलं प्रेम असो, पहिली लग्नाची रात्र असो किंवा पहिलं चुंबन असो. मग चंद्रा पुन्हा त्याची तंद्री भंग करत म्हणाली, अरे सांग की. शशी आता पटकन उठला आणि म्हणाला, काही नाही. बरं ऐक, तू आता कुठे थांबशील? इथे आता मुलं येतील आणि त्यांच्यासमोर तू थांबायला नकोय. ती म्हणाली, मग एक काम कर ना, मला ना कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेत बसवून दे. कसं जायचं ते सांग, मी जाते. आणि शशी म्हणाला, सोडणार नाही, जा. ती म्हणाली, बरं मग तुझा तो दिलीप कुमार सोडेल, मी त्याच्याकडे जाते. शशी म्हणाला, जा, पण तुला कळणार तरी आहे का नक्की कुठं बसायचं? नाही तर पुन्हा त्याच गाडीत थांबशील वेडपटासारखी. आणि चंद्रा बारीक तोंड करून म्हणाली, तेच ना, मला तेच तर कळत नाही. म्हणून तर अडचण आहे सगळी. ही मुंबई किती मोठी आहे, किती गर्दी आहे माणसांची. पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. मुंगीसारखं माणूस, बापरे. इतकी गर्दी होती की असं वाटत होतं अंग जर सोडून दिलं ना त्या गर्दीमध्ये अधांतरी तर माणसांच्या खांद्यावरून आपोआप आपण पुढे जाणार. कोणाला कोणाकडे बघायला वेळच नाही. मला तर धडकीच भरली आणि मी पळतच पुन्हा रुक्मिणीकडे आली. शशी म्हणाला, हे रोजचं जीवन आहे इथलं, तुझ्यासारखीला ते झेपणारच नाही. बरं ऐक, काही दिवसांनी माझं तिकडं काम आहे, तुला मोटरगाडीत नेऊन सोडतो तुझ्या गावात, मग तर चालेल का? आणि ती म्हणाली, म्हणजे अजून काही दिवस मी इथंच राहायचं होय? तुझं काम आजच नाही का? आजच चल की. शशी म्हणाला, नाही, काही दिवसांना म्हणाल तर काही दिवसांनी. थांबायचं तर थांब, नाहीतर जा. आणि ती म्हणाली, पण थांबू कुठं? शशीनं थोडा विचार केला की हिला पांडूच्या घरी थांबवावी, म्हणजे पांडूचं नाव काढलं तोपर्यंत पांडू हजर. तो शटर उघडून आत आला. आणि चंद्राला तिथं बघून म्हणाला, तू परत इथं आली वे? तुला तुझ्या घरी जायचं नाही का गं? फिरून फिरून इथेच येते. छोटे शेठ, मला तर वाटतं की तुमचं आणि तिचं नक्कीच काहीतरी गेल्या जन्मीचं नातं आहे आणि म्हणून ती सारखी इथे येते फिरून फिरून. आणि शशी म्हणाला, दिलीप कुमार फालतूगिरी बंद कर आणि हिला कुठं ठेवायची ते सांग. मी काय म्हणतो, तुझ्या बायकोची आणि तिची ओळख आहेच तर तुझ्या घरी राहू दे 4-5 दिवस.
तसा पांडू दचकला आणि हळू शशीकडे जाऊन त्याच्या कानात म्हणाला, छोटे शेठ, अहो, गरिबाचं एवढंसं झोपडं आहे ते. तिथेच कसं बसं आम्ही 3 लोक राहतो आणि हिला कुठे ठेवायची तुम्हीच सांगा. मी आणि माझी बायको झोपणार कसं? आम्हाला हातपाय पसरायला तर जागा पाहिजे की. मी काय म्हणतो, हिला राहू द्या इथंच, पार्टिशनच्या पलीकडे थांबेल. आणि शशी म्हणाला, दिलीप कुमार, वेडा आहेस का तू? का सकाळी सकाळी भांग पिऊन आलास? इथं आपल्या चर्चा होतात, माल असतो आणि हिला सगळं कळलं तर? आणि चुकून जरी पोलिसांची खबरी असेल तर मग काय करायचं? एक तरी फिरवून ही मलाच भेटते आणि मला तिच्यावर डाऊट येतोय. आणि पांडू आता त्या दिशेने विचार करू लागला आणि म्हणाला, मग ठीक आहे, दिवसा तिला आमच्या घरी राहू द्या, रात्री तर आपण इथं काहीच करत नाही, रात्री तिला इकडे येऊ द्या. आणि शशीला ते पटलं आणि आता का कुणास ठाऊक, पण त्याचं चंद्राला एकटीला रेल्वेत पाठवायला सुद्धा मन धजवत नव्हतं. मग आता चंद्राला पुन्हा रखमाकडे सोडली आणि पांडूला घेऊन रवी शेठच्या घरी गेला आणि माला भेटला आणि नेहमीप्रमाणेच माने त्याला जवळ घेतलं आणि त्याची भरपूर बोलणीसुद्धा खावी लागली आणि त्यांच्या हातचं गरमागरम जेवणसुद्धा खाऊ घातलं. आणि जेवता जेवता अचानक पांडू म्हणाला, छोटे शेठ, ती जेवली का हो? तसे रवी शेठ म्हणाले, ती कोणती? शशीनं आता पांडूच्या पायावर पाय दिला आणि त्याच्याकडे रागात बघितलं आणि थोडं हसून रवी शेठला म्हणाला, बाबा, बघा ना, या गधड्याला ना त्याच्या बायकोची आठवण येते. दिलीप कुमार, इतकी जर बायकोची आठवण येत असेल तर थांब ना तिच्यासाठी जेवायचं, कशाला खातोस इथे? आणि मग हळूच त्याच्याकडे बघून शशी तोंडातल्या तोंडात म्हणाला, मूर्खा, जरा कमी बोल. आणि पांडू शशीनं पायावर पाय दिल्यामुळे त्याला ओरडताही येईना, म्हणून फक्त कान पकडून माफी मागत होता आणि पाय काढा असं सुचवत होता. मग शशीनं त्याच्या पायावरून पाय काढला आणि म्हणाला, बोल दिलीप कुमार, तुला बायकोची आठवण येते की नाही? आणि तो हो म्हणाला आणि रवी शेठ हसून म्हणाले, आणि तिच्या बांगडीच्या काचा अजूनही घेऊन फिरतोस का? आणि पांडू शशीकडे बघून ओशाळून म्हणाला, नाही बाबा, अजिबात नाही, ती चुकून राहिली होती खिशात. मग मला भेटून दोघेही पुन्हा अड्ड्यावर गेले. संध्याकाळ झाली आणि पुन्हा चंद्रा अड्ड्यावर आली आणि तो तिला म्हणाला, काय खाशील, राईस प्लेट आणू का? आणि चंद्रा खुश होत म्हणाली, एक हलसा भात आणखी, लोय भारी होता आणि त्यातली कोंबडीची तंगडी पण लय झाक होती. आणि शशी हळूच म्हणाला, हड्डी चावायला माहेर दिसते आणि रक्त शोषण करायला एक नंबर. ती म्हणाली, काय म्हणालास? शशी म्हणाला, काय नाही, आणतो. आणि तिच्यासाठी पुन्हा बिर्याणी घेऊन आला आणि स्वतःसाठी राईस प्लेट. मग दोघेही जेवले, झोपले आणि तो तिला म्हणाला, जरा पलीकडे सरकून झोप, नाही तर मी पुन्हा अडखळून पडेल आणि तू गळ्यावर विळा ठेवशील माझ्या. लेडी डाकू वाटते तू, हातात असला की विळा. आणि चंद्रा म्हणाली, काय, लेंडी डाकू? आणि आणखीन हे कोण? आणि शशी पुन्हा वैतागून म्हणाला, हिला काहीच कसं कळतंय नाही आणि काहीच कसं इंग्लिश येत नाही, जाऊ दे, असं म्हणून तो झोपला. आणि काही वेळानं चंद्राचा डुलका लागला आणि ती अचानक ओरडली. तसा शशी जागा झाला आणि म्हणाला, काय झालं? तसं तिने तिच्या गळ्यावर इशारा केला आणि म्हणाली, विंचू डसला मला. तसा त्यानं आता सरळ जाऊन तिच्या गळ्यावर बघितलं आणि जिथं विंचू डसला होता तिथं अचानकच त्याचे ओठ टेकवले आणि शशीची छाती तिच्या मांसल छातीवर जोर देऊन प्रेस करू लागली. तसं तिच्या अंगात एक कळ उठली आणि चंद्राला काय करावं सुचेना. तो तर आता निम्मा अर्धा तिच्या अंगावर पडला होता आणि काहीच न कळून गडबडून ती त्याला दूर ढकलत होती आणि सोड असं म्हणत होती. पण त्यानं तसेच तिचे दोन्ही हात मनगटावर घट्ट पकडून जमिनीसोबत दाबून ठेवले. तरीही चंद्रा
सोड सोड म्हणून ओरडत होती आणि आता त्यानं तिच्या तोंडावर एक हात ठेवला, तिचं तोंड बंद केलं आणि तिच्या गळ्यावर त्याचे दाताचे व्रण उठवले आणि तो विंचवाचं विष पिऊ लागला.